तर पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या दुर्घटनेमध्ये अजूनही 8 कामगार इमारतीच्या मलब्याखाली अडकलेले आहेत। त्यांना काढण्यासाठी यंत्रणा अपुरी पडतेय असा आरोप करत अडकलेल्यांच्या कामगारांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आणि अक्षरशः मदतीसाठी याचना करत टाहू फोडलेला आहे। संथ गतीनं काम सुरू राहिलं तर आमची माणसं कधी बाहेर येणार असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे। तर पिंपरी चिंचवडच्या मुशी दुर्घटनेकडे मंत्री आणि लोकप्रतिनिधी पाठ फिरवतायत का असा संतप्त सवाल नातेवाईकांनी उपस्थित केलाय। पालकमंत्री सुनेत्रा पवार घटनास्थळी आल्या नाहीत, खासदार अमोल कोल्हे एकदाही फिरकले नाहीत, आमदार महेश लांडगे आणि महापौर रवी लांडगे यांच्या भेटी केवळ औपचारिक ठरल्या आणि खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप यांनी एकदाच पाहणी केलेली आहे। दरम्यान पिंपरी चिंचवडमधील मुशी डम्पिंग ग्राउंडवरील दुर्घटनेनंतर जळगाव महापालिका प्रशासनही आता सतर्क झालंय। उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जळगावच्या डम्पिंग ग्राउंडची पाहणी करत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला। डम्पिंग ग्राउंडवर साचलेल्या कचऱ्याच्या उंच ढिगाऱ्यांची पाहणी करून संबंधित मक्तेदार आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या तसंच सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीनं राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या। याचा आढावा घेत उपमहापौर मनोज चौधरी यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। बघूया। पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या डम्पिंग ग्राउंडच्या दुर्घटनेनंतर खरं तर मोठी खळबळ जी आहे ती राज्यभरात उडाली आणि याच पार्श्वभूमीवरती प्रशासन असतील, लोकप्रतिनिधी असतील ते देखील सतर्क झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान आपण आहोत जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील डम्पिंग ग्राउंडमध्ये। याच ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात जो आहे जळगाव शहरातील दररोज निघणारा शेकडो टन जो कचरा जो आहे त्याची साठवणूक केली जाते आणि याच अनुषंगाने मोठ्या कचऱ्याचे ढीग या ठिकाणी साचतात। प्रामुख्याने ही दुर्घटना घडल्यानंतर महापालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह महापालिकेचे जे नगरसेवक आहेत ते देखील तातडीने या डम्पिंग ग्राउंडवर दाखल झाले आणि संपूर्ण या डम्पिंग ग्राउंडची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना देखील देण्यात आल्या आहेत। आपल्यासोबत स्वतः उपमहापौर मनोज चौधरी आहेत। तर काय सांगणार, एकंदरीतच पिंपरी चिंचवडमधली दुर्घटनेनंतर आपण तात्काळ इथे या ठिकाणी पाहणी केली, काय नेमक्या सूचना आहेत त्यातल्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत? बघा, गेल्या 2 दिवसापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये जी दुर्घटना झाली त्या अनुषंगाने आम्ही सगळेजण इथले प्रभागातील नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील किंवा अधिकारी असतील, आम्ही आता बघितलं असेल की जवळपास तरी 10 फुटाचा किंवा 15 फुटाचा अजूनही कचरा इथं दिसतोय आणि ह्या भागाने काम सुरू आहे। तर निदान जे कर्मचारी काम करत असतील किंवा मजूर काम करत असतील ती दुर्घटना टळली पाहिजे म्हणून आज आम्ही सगळ्यांना सूचना केल्या आहेत की लवकरात लवकर हे काम सुरुवात करून फास्ट, म्हणजे जे आपण 3 वर्ष म्हणजे प्रलंबित होतं की बा काम बंद होतं ते आज सुरुवात झाली। जवळपास 20% या कामाची सुरुवात झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने काम होईल याचीच आमच्या सगळ्यांनी, म्हणजे अधिकारी असतील, आम्ही असतील किंवा आपले नवीन आयुक्त साहेब असतील, यांनी सगळ्यांनी खात्री घेतलेली आणि लवकरात लवकर इथला जो काही मक्तेदार असेल किंवा इथले काही आपले अधिकारी असतील यांना सूचना केल्या आहेत की लवकरात लवकर हे काम कंप्लीट झालं पाहिजे। निश्चितच खरं तर पिंपरी चिंचवडच्या घटनेनंतर जे आहे जळगावमध्ये देखील प्रशासनाने पूर्ण अलर्ट मोडवर आलेलं आहे। उपमहापौर मनोज चौधरी यांनी स्वतः या ठिकाणी पाहणी करून तात्काळ अधिकाऱ्यांनी जे आहेत अशा दुर्घटना टाळण्यासाठी सूचना केलेल्या आहेत। एकंदरीतच पिंपरी चिंचवडच्या घटनेनंतर जे आहे राज्यभरात अशाच प्रकारच्या उपाययोजना करणे हे गरजेचे असून त्या अनुषंगाने शासनाकडून देखील संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना ज्या आहेत त्या दिल्या जात असल्याचं पाहायला मिळते आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।